छत्तीसगडमध्ये 18 माओवाद्यांनी आत्मसमर्पण केलंय। दोन्ही माओवाद्यांवर 8 लाखांच्या बक्षिसासह एकूण 39 लाखांचं बक्षीस होतं। आत्मसमर्पण केलेल्या माओवाद्यांना शासकीय योजनांचा फायदा मिळणार आहे। बीडच्या गेवराईत अपघातग्रस्त गाडी बाहेर काढण्यात येत होती, त्यावेळी तिथे थांबलेल्या 6 जणांना भरधाव वेगातील टेम्पोने धडक दिले। या धडकेत 6 जणांचा जागीच मृत्यू झाला। साताऱ्यातील वजराई धबधब्याजवळ भीषण अपघात झाला। या अपघातात टेम्पो ट्रॅव्हलर दरीत कोसळले। यात 4 ते 5 जण गंभीर जखमी झाले। पर्यटक वजराई धबधबा पाहण्यासाठी आले असताना अपघात घडला। पिंपरी चिंचवड पोलिसांनी वाढदिवसाचा केक तलवारीने कापल्याप्रकरणी एका गुन्हेगाराला अटक केली। तलवारीने केक कापत तो व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल करण्यात आला। तर आळंदीचा बाप या कॅप्शन सोबत हा व्हिडिओ टाकण्यात आला होता। दहशत पसरवल्याचा आरोप करत त्याला अटक करण्यात आली। हिंगोलीच्या जयपूर वाढोणा येथे मित्राच्या मारण्याच्या धमकीला कंटाळून युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली। छत्रगुण सावंत सुंदर असे आत्महत्या केलेल्या युवकाचं नाव आहे। मयत युवकाने आणि भरत पोपळघट यांनी दोघांमध्ये पिकअप वाहन घेतले होते, मात्र हिशोब दिला जात नसल्याचा आरोप करत त्याने जीवे मारण्याची धमकी दिली, त्यामुळे आत्महत्या केली। बीडजवळ चऱ्हाटा रोडवरील शिवमुद्रा हॉटेल चालकाला मारहाण करण्यात आली। 8 ते 10 जणांच्या टोळक्याकडून बेदम पद्धतीनं मारहाण करण्यात आली। लाकडी दांडे आणि बेल्टने बेदम मारहाण करण्यात आले। या प्रकरणात अद्यापपर्यंत गुन्हा मात्र दाखल झाला नाही। पारोळा तालुक्यातील सबगव्हाण येथील टोल नाक्यावर 2 गटात हाणामारी झाली। हाणामारीत दोन्ही गटातील एकूण 8 जण गंभीर जखमी झालेत। या घटनेबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून 10 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले। अहिल्यानगर जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे शाखेने मोटरसायकल चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केलाय। या कारवाईत 8,70,000 रुपये किमतीच्या मोटरसायकली जप्त केल्यात। चौकशीत त्यांनी नाशिक, पुणे, संभाजीनगर आणि अहिल्यानगर जिल्ह्यातून मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिली।